माझे नाव निधी प्रशांत शिरोडकर आणि आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट सांगणार आहे। महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐऱ्या गैऱ्यांनी नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या टापानं आणि शाहिराच्या डफानं। आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी। मुजरा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अतांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आबाळाचा सन्मान, जो आहे त्या सूर्याची शान, काहीच आहे सह्याद्री त्याला शंभूंचा अभिमान। महाराष्ट्राच्या देवाऱ्या ज्याचं पहिलं स्थान, असे प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवतौच, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। तर मित्रांनो, महाराजांनी आपल्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर स्वर्ण अक्षरांनी आपला इतिहास लिहिला। त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे। तसाच तुम्हाला त्यांचा एक प्रसंग सांगायचा। शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहायची सवय। त्याच्या डायरीचे नाव आहे शाहिस्तेखान बुर्जी। खानाला याची पक्की माहिती होती की डोंगरी किल्ल्यांची झुंज रेणं आपल्याला परवडणारा भाग नाही, म्हणून तो थेट गेला तो पुण्यातील लाल किल्ला आणि त्यांनी तेथेच आपला मुक्काम ठोकला। त्यांनी कितीतरी मंदिरे तोडली आणि पुण्यात आपला हक्क जमावला होता। महाराजांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला होता की या खानाला पुण्यातून कसं उकलून लावायचं। म्हणून त्यांनी एक कट रचला, आपल्या एका मावळ्याची वरात मिरवीत आणायची। म्हणून त्यांनी आपल्या एका हुशार अधिकाऱ्याला खानाच्या अधिकाऱ्याकडे पाठवलं। परवानगी मिळाली। पुढचा मोठा अडसा दूर झाला होता। संध्याकाळी वरात वेशीपर्यंत आली। वरातीत